थंडी सुरू झालेली आहे आणि थंड अशा वातावरणात गरम गरम नाश्त्याला आलू पराठा जर करायचा आहे तर ही रेसिपी स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. अगदी मौसूत असा आलू पराठा होणार आहे. नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, सुरुवातीला काय केलं आहे, मी 5 बटाटे टाकलेले कुकरमध्ये उकडायला. तोपर्यंत आपल्याला पराठ्यासाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता जी कणिक मी घेणार आहे त्यामध्ये मैद्याचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आहे. 3 वाट्या आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ओवा टाकायचा आहे थोडासा फ्लेवर येण्यासाठी त्याला पिठाला. पाणी घेऊन आपण साधारण चपातीचं पीठ जसं मळतो त्याच पद्धतीचं मी ही कणिक भिजवून घेणार आहे. खूप जास्त पातळ अगदी करायचं नाही, पण मीडियम असं हे कणिक मळून घ्यायची. आपल्याला मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे. 5 बटाटे म्हणजे साधारण अर्धा किलो बटाटे आहेत. अर्धा किलोला एखादा कमी असेल, त्यासाठी ही जी कणिक दाखवली आहे ही अगदी स्टफिंग आणि कणिक दोन्हीही समप्रमाणात झालेलं होतं. काहीच एक्स्ट्रा असं उरलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही 3 माणसांसाठी हे प्रमाण तुम्ही निश्चित वापरू शकता. तर बघा, व्यवस्थित अशी मी कणिक मळून घेतलेली, अगदी मऊसूत अशी केलेली आहे आणि जरा वेळ ती आता आपल्याला भिजण्यासाठी कणिक ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून. तर आता स्टफिंगसाठी आपल्याला आलू पराठ्याचे काय करायचं आहे तर ते सांगते तुम्हाला. कांदा चिरलाय, साधारण एक मोठा कांदा घेतलेला होता, बारीक चिरून घ्यायचा आहे. हिरवी मिरची चिरलेली बारीक बारीक, कसुरी मेथी आहे, अद्रक किसलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. तर आता मसाले काय वापरायचे आहे, मीठ घेतलं आहे, चाट मसाला आहे पाऊण चमचा, धना जिरा पावडर आहे पाऊण चमचा आणि लाल तिखट आणि अगदी किंचित हळद टाकायची आहे. खूप जास्त हळद टाकायची नाही. बघा, बटाटे उकडून मी सोलून घेतलेले, तर 5 बटाटे टाकले होते, तर 5ही घेतलेले आहेत पूर्ण. आणि स्मॅशरच्या साहाय्याने असे बटाटे आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचे, किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण फोडी राहता कामा नये. कारण काय होतं, आपलं स्टफिंग मग बाहेर निघलं जातं आणि पराठा फुटला गेला की फुगला जात नाही व्यवस्थित. त्यामुळे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं सगळं स्मॅशर किंवा किसणीने. तर आता मला ना थोडासा बटाटा अजून गरम वाटतोय, तर याच्यामध्ये काय होईल, कांदा वगैरे टाकल्यानंतर त्याला पाणी सुटू शकतं, म्हणून मी जरा वेळ बटाटा तसाच ठेवून देते. आता मी एक खास चटणी दाखवते पुदिन्याची पराठ्यासोबत. अवश्य ही चटणी ट्राय करू शकता तुम्ही. कोथिंबीर टाकली आहे, त्याच्या निम्मा अगदी पुदिना टाकला, थोडा कमीच टाकायचा. अद्रक आणि चवीनुसार मीठ टाकले, 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात. बघा, अशा पद्धतीची चटणी होते. पुदिना हा स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे कोथिंबिरीच्या साधारण 1/4 प्रमाणामध्ये पण तुम्ही घेतला तरी ही चटणी छान होते. तर आता आपल्याला पराठा कशाबरोबर सर्व करायचा आहे, तर चटणी आणि दह्यासोबत. मग मी दही घेतलेलं आहे. दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, आपल्याला एकजीव असं दही झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या पराठ्यासोबत ते खाता येईल. तर थोडंसं घट्ट होतं म्हणून पाणी टाकलं आणि व्यवस्थित असं फेटून घेतलं. तर बघा, आता बटाटाही आपला थंड झालेला आहे व्यवस्थित. बटाटे खूप जास्त शिजून द्यायचे नाही, ही खूप महत्त्वाची टिप्स आहे पराठ्याच्या रेसिपीमध्ये. स्टफिंग जर ओलसर झालं तर व्यवस्थित असा पराठा फुलणारही नाही आणि आपल्याला करायलाही त्रासदायक होईल. ज्या जिन्नस मी सगळ्या दाखवल्या होत्या, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, अद्रक आणि कसुरी मेथी, ते मिक्स केलं आणि आपले धना जिरा पावडर, चाट मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेतलं. अगदी किंचित मी चिमटीत बसेल एवढीच हळद घेतली आहे. हळद जास्त याच्यामध्ये वापरायची नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी स्टफिंगही तयार करून घेतलं आहे आणि जी आपली कणिक भिजवलेली आहे ती कणिकही आपली भिजवून व्यवस्थित झालेली आहे. तर आता काय झालं, मिस्टरांना घाई होती म्हणून त्यांना मी 2-3 सुरुवातीला करून दिले आणि मग नंतर आता मी व्हिडिओत तुम्हाला दाखवते कसे ते. तर पाहू शकता, मी जो कणकेचा गोळा घेतला आहे तेवढ्याच आकाराचा आपल्याला जे स्टफिंग आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे जसं पुरणपोळीसाठी आपण करतो ना, सेम त्याच प्रमाणात घ्यायचं आहे. खूप जर कमी घेतलं तर चवदार लागणार नाही, पण खूप जास्त घेतलं तर तुम्हाला ते तुमच्या एक्सपिरियन्सनुसार लाटायला किती जमेल त्या पद्धतीने थोडंसं स्टफिंग तुम्ही कमी जास्त असं करू शकता. बघू शकता, मी भरून घेतलं पुरण व्यवस्थित असं अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये दाबून दाबून त्याला, आणि वरचं जे उरलेलं पीठ होतं ते काढून घेतलं.
तर बघा अशा पद्धतीने पीठ, सुक्कं पीठ थोडंसं जरा जास्त वापरायचं, जेणेकरून ते स्टफिंग बाहेर निघलं तरी पराठा फुटला जात नाही, कारण त्यामध्ये आपण कांदाही चिरून टाकलेला आहे थोडासा बारीक. तर ते थोडंसं लाटताना बाहेर निघण्याची शक्यता असते. परंतु पीठ आपण जास्त वापरलं तर अजिबात असा पराठा फुटला जात नाही जराही कुठे. व्यवस्थित असा मी लाटून घेतला. बरं आता पराठा तुम्हाला खूप क्रिस्पी पाहिजे, अगदी टम्म फुगलेला पण पाहिजे, तर थोडासा जाड ठेवायचा अजून, म्हणजे बऱ्यापैकी जाड ठेवायचा. साधारण अर्धा सेंटीमीटरच्या वर इतका तो पराठा जर जाड असेल तर व्यवस्थित असा एकदम फुलूनही येईल आणि तितका क्रिस्पी पण होईल. आता आमच्याकडे मऊ लुसलुशीत असे पराठे आवडतात, म्हणून मी खूप जास्त जाड केलेला नाही आहे बघा. खूप जास्त नाही फुलला तरी चालेल, परंतु आपलं स्टफिंग जे आहे ते चहूकडून पांगलेलं पाहिजे आणि व्यवस्थित असं आपल्याला आतमधून तो शेकला आहे का हे लक्षात आलं तरी चालेल. बघा आता याला फक्त थोडेसे असे फोड आलेले आहेत. हा खूप जास्त फुलला नाही. सुरुवातीचे 1-2 पराठे असे होतात, जशी आपली पहिली चपाती पटकन तव्यावर टाकली की लागली जाते त्या पद्धतीने. नंतरला बाकीचे सगळे पराठे व्यवस्थित असे फुलले गेलेले आहेत. तर बघा काढून घेतला आणि त्याच्यावर तुम्ही बटर, तूप काहीही वापरू शकता. तेल जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. तर बघा आता अजून एक मी गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि सेम तसाच उंडा करून घेतला जसा मी दाखवला आहे त्या पद्धतीतच. आणि आता मी हा लाटून घेते. तर पाहू शकता याला आपण थोडासा किंचित असा मी पहिल्यापेक्षा जाड ठेवते. खूप जास्त जाड तर मी अजिबात ठेवलेले नाही आहेत. आणि हे जे पराठे मी करून घेतलेत ना, तर ह्या पराठ्याच्या साईजमध्ये बरोबर या स्टफिंगपासून आणि पिठापासून 11 पराठे तयार झालेले आहेत. 3 माणसांना अगदी पुरतात अशा पद्धतीने हे पराठे तयार झालेत. तर बघू शकता स्टफिंगही कसं पांगलं गेलेलं आहे, म्हणजे आपला पराठा व्यवस्थित जो उंडा बनवलेला आहे तो व्यवस्थित असा झालेला होता. त्यामुळे अशा पद्धतीने स्टफिंग चौकडून शेवटपर्यंत कडेपर्यंत आलेलं आहे. तर बघा तेल, तूप तुमच्या आवडीनुसार सोडून घ्यायचं आहे. जे पण आहे ते व्यवस्थित असं जास्त थोडंसं प्रमाणात पराठ्यावर सोडायला लागतं, जेणेकरून पराठा आपला फुलला जातो. तर आता त्रिकोणी, चौकोनी अशा पद्धतीचे पराठे करतात, पण मला ह्या पद्धतीने सोपा वाटतो, जेणेकरून आपल्याला पुरणपोळ्या करायची सवय असते त्याच पद्धतीने सेम आपल्याला पराठ्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पराठा करून घ्यायचा. पाहू शकता खूप छान असा हा पराठा फुगलेला पण आहे आता व्यवस्थित असा. जर तुम्हाला क्रिस्पी करायचा आहे तर मंद आचेवर करायचा आणि थोडंसं आवरण त्याचं जे आहे वरचं ते जाड ठेवायचं, तर खूप छान असा क्रिस्पी होऊ शकतो. मी हे मऊ केलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त वेळ मी ते ठेवले तर ते जळले जातील. तर बघा त्याच्यावर बटर टाकून घेतले आणि अशा पद्धतीने माझे दोन्ही पराठे तयार झालेले आहेत. तर डिश सर्व करून घेऊया. जी पुदिन्याची हिरवीगार अशी चटणी केलेली आहे ती चटणी टाकून घेते आणि दही जे आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार थोडीशी तुम्ही साखर वापरू शकता. मी साखर न टाकता फक्त लाल तिखट जे आहे ते थोडंसं त्याच्यावर स्प्रिंकल केलेलं आहे आणि सेंधा नमक वापरलेलं आहे. त्याच्यासोबतच आपल्याला हे बटर टाकून केलेले गरमागरम असे पराठे सर्व करायचे आहेत. तर एक पराठा मी तुम्हाला कट करूनही दाखवते की आतमधलं स्टफिंग कसं व्यवस्थित असं पांगलेलं आहे आणि व्यवस्थित असा त्याचा वरचा पापुद्रा पण बाजूला होतो आहे. थोडासा इथे व्हिडिओ ब्लर झाला होता, त्याच्यामुळे तितकी क्लिअरिटी दिसत नाही आहे, पण अगदी प्रॉपर असं स्टफिंग पांगलेलं आहे आणि व्यवस्थित असा आपला पराठा तयार झाला आहे. तर एक बाईट घेऊन तुम्हाला दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत असा हा पराठा झालेला आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य सांगा तुम्हाला हा आलू पराठा कसा वाटला. थँक्यू.